पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेनंतर आता आपण पाहतोय आज खरं तर प्रभागातील आरक्षण जे आहेत ते जाहीर करण्यात आले। रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आपण आहोत। आज 11 तारीख आहे। खरं तर आज या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक असतील, आजी माजी नगरसेवक असतील ते या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी आरक्षण सोडतीला जे आहे ते सुरुवात झालेली आहे। खरं तर याची आरक्षण सोडत ह्याची सुरुवात जी आहे ती थोड्या वेळापूर्वी झाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय महिलांच्या माध्यमातून जे आहे प्रथमतः आरक्षण सोडत करण्यात आली। एकंदरीत मी तुम्हाला वाचून दाखवतो नेमकं कशा पद्धतीने ही आरक्षण सोडत होती। यामध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जाती महिलांसाठी एकंदरीत 10 जागा ज्या आहेत ते त्याच्यावर आरक्षण सोडण्यात आले आणि एकंदरीत या संपूर्ण महिला अनुसूचित जातीसाठी 20 जागा ज्या आहेत त्या आरक्षित करण्यात आले होते आणि त्या 20 मधून आपण पाहतोय ड्रॉच्या माध्यमातून म्हणजे एका बॉक्समध्ये हे सर्व 20 प्रभागाच्या क्रमांकाच्या चिठ्ठ्या ज्या आहेत ते टाकण्यात आल्या होत्या आणि जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून या चिठ्ठ्या निवडण्यात आल्या आणि त्यामधून अनुसूचित जातीच्या महिलांचं आरक्षण जे आहे ते पडलेलं आहे। मी तुम्हाला प्रत्येक प्रभागातील ज्या ठिकाणी आरक्षण पडलेलं ते वाचून दाखवतो। प्रभाग क्रमांक 31 हा महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 महिला अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 19 त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 32, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 17, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 23, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 3, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 29 अशा एकंदरीत 10 जागा ज्या आहेत ते महिला अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले। आतापर्यंत आपण पाहतोय 20 पैकी या 10 जागा महिलांसाठी निवडण्यात आल्या। त्याचबरोबर अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण 3 जागा ज्या आहेत ते रिक्त करण्यात आले होते, ज्यामधून 2 जागा ज्या आहेत ते महिलांसाठी निवडण्यात आलेत। ह्याची प्रोसेस देखील त्याचप्रमाणे होती। जे राखीव 3 प्रभाग होते त्याच्या चिठ्ठ्या ज्या आहेत ते बॉक्समध्ये टाकण्यात आले होते। त्याचबरोबर जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून या चिठ्ठ्या निवडण्यात आल्या आणि ह्या 3 पैकी ज्या 2 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहेत ते आहेत प्रभाग क्रमांक 30, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 29। खरं तर आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 29 मध्ये 2 जागा ज्या आहेत ते यासाठी रिक्त करण्यात आले। एक अनुसूचित जाती असेल आणि एक अनुसूचित जमाती असेल। यासाठी आपण पाहतोय महिलांसाठी एकंदरीत अनुसूचित जातीमध्ये 20 पैकी 10 जागा ज्या आहेत त्या आरक्षित करण्यात आल्या आणि अनुसूचित जमातीसाठी 3 पैकी 2 जागा आतापर्यंत रिक्त करण्यात आलेल्या आहेत। आपण वेळोवेळी या ठिकाणचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत। आता थोड्याच वेळानंतर या ठिकाणी ज्या ओबीसी प्रवर्गातील जे महिला आहेत त्यांच्यासाठी आरक्षण देखील जाहीर होणार आहे।